नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबेट जज जेली आणि कांसाई नेरोलॅक पेंट या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आणि या स्वागताबरोबरच आपल्या कुटुंबातले सदस्य जे झी मराठीचं कुटुंब आहे आणि त्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या त्या आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण रोजच भेटत असतो. आज सुद्धा रात्रीचं खेळत चाले या मालिकेतील शोभा म्हणजेच मंगल राणे आणि काशी म्हणजे सचिन शिर्के या दोघांना आज आपण बोलतं करणार आहोत. मंगलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मंगल माझी खूप जवळची मैत्रीण. मंगल म्हणजे तुमची लाडकी शोभा. तिची खासियत ही आहे की शी इज गुड फोटोग्राफर. गुणी अभिनेत्री आहे असा माझा स्वतःचा कयास आहे. काशी हा लहानपणापासून म्हणजे तो एक चांगला डान्सरही होता, डान्सही करत होता, त्याचबरोबर ॲक्टिंगही शिकत होता. मला मुलासारखाच आहे आणि अगदी त्याच्यात एक माझा म्हणजे एक मित्र दडलाय. काशी उत्कृष्ट डान्सर आहे आणि उत्कृष्ट कोरिओग्राफर. सचिन बरोबर गप्पा मारायला फार आवडतं मला. आपल्या वयाच्या बरोबरीने आपल्यापेक्षा लहान आणि आपल्यापेक्षा मोठ्या सर्वांना सामावून घेणारा मित्र. नमस्कार. नमस्कार. आधी तुमच्या बालपणाविषयी. कुठलं? माझं बालपण कणकवली. घरी कोण कोण? माझी आई, भाऊ आहे मोठा, मुंबईला असतो, बहीण आहे, बहिणीचं लग्न झालं. कसं गेलं बालपण? बालपण म्हणजे टिपिकल असतं ना. मी तर बालवाडीत असताना दप्तर नसायचं मला. कणकवलीच्या शाळेत बालवाडीत नाही, दप्तर नसतं? माझ्या गावात. गावात. अच्छा. आणि मग त्यानंतर? मग नंतर तिथेच गावातच 10वी पर्यंत झालं शिक्षण माझं. मग पुढे 11वी नंतर ग्रॅज्युएशन मी कणकवलीत केलं. पण मग अभिनयाची आवड होती? हो. मग मी लहानपणापासून थोडं कविता म्हण, भाषणमध्ये भाग घे, एक पात्रीप्रयोग वगैरे, एकांकिका मग चालूच असायचं माझं. मग हळूहळू 10वी नंतर मी माझ्या गावात असं 3 अंकी सामाजिक नाटक असायची. तर तिथे मला बोलवायचे. पहिल्यांदा आधी सांगितलं तू करशील का. पहिलं नाटक होतं माझं वस्त्रहरण. त्यामध्ये ती नाचणारी होती, तिचा रोल दिला होता मला. म्हटलं करशील का. तर म्हटलं ठीक आहे करेन. मग तेव्हापासून माझं चालू झालं. ते मग मी पुढे हळूहळू मग इतर गावांमध्ये मग त्या ज्या नाटकांचे मला पैसे मिळायचे ते पैसे मी घेऊन मग मी माझं कॉलेज कंप्लीट केलं. तुमचं बालपण? माझं बालपण खूप मजेचं होतं. अर्थात मुंबईमध्येच माझं बालपण गेलं. आणि कुठे? मुलुंडला. म्हणजे मी बालपणापासूनच नाटक आणि ह्यातनं म्हणजे नाटक आणि तेव्हा दूरदर्शन असायचं, ह्यातनं वेळ मिळाला की मी शाळेत जायचो. शाळा कुठली मग? माझी ठाण्यालाच होती शाळा, नवोदय इंग्लिश हायस्कूल म्हणून. मी खूप लहानपणापासून काम सुरुवात केलं होतं आणि विद्यापटवर्धन विद्याताईंबरोबर सुरुवात झाल्यामुळे रोजच नाटक, रोजच किलबिल अशा पद्धतीचं माझं छान बालपण होतं. आणि तेव्हापासूनच वाचन करायचं याची सगळी आवड. आई बाबा काय करायचे? माझी आई बाबा दोघंही नोकरीला असायचे. यापूर्वी कधी काम केलं होतं? हो. कुठल्या? मी गावगत्ता गजाली म्हणून लागायची ना, त्याच्यात मला असं 1-2 एपिसोडसाठी बोलवलं होतं. तिथून सुरुवात झाली? हो ना. पण मग या मालिकेसाठी कसं काय? मी मागच्या वर्षी 6 महिने ते जॉब करायला आले होते. कुठे? इथे मुंबईला होते. मुंबईत करत होते. कुठे राहायला होते? 15. तर आले मुंबईला, मावशीकडे राहिले, 6 महिने जॉब केला. आणि अचानक मला फोन आला. जे आबा आहेत आपले कॅरेक्टर, त्यांनी मला सांगितलं की एक सिरियल आहे, पण कुठली आणि कुठे तेही माहीत नव्हतं मला. सांगितलं की आहे, तू काम करशील का. म्हटलं ठीक आहे करते, ऑडिशन दे. उत्तरा मॅम आहेत आमच्या क्रिएटिव्ह हेड्स, त्याचा नंबर दिला आणि सांगितलं की तू फक्त ऑडिशन दे. म्हटलं ठीक आहे. आणि मालवणीत होतं. म्हटलं ठीक आहे चालेल, आपलीच भाषा आहे. मग ऑडिशन दिली. म्हटलं काय होतं ऑडिशनला? गे काकी, तू तुझा बघ, मी माझा बघतोय. तू तुझ्या ना घोवाक सांभाळ, मी माझ्या घोवाक सांभाळू ना समर्थ असे. एवढं डायलॉग होता? हां. त्याआधी मी ते पाठवलं आणि 2 दिवसांनी लगेच रिप्लाय आला की तुझं सिलेक्शन झालं, तुला यावं लागेल लगेच. आणि आता जॉब तर करत होते, त्यांना सांगायचं होतं की मला जायचं इथे, सोडा मला. तर ते सोडायला तयार नव्हते. म्हटलं काही असू दे, मला जायचंच आहे. लगेच दुसऱ्या दिवशी रिझाईन दिलं. येणार नाही. फोन येत होते, कुठेच ये लवकर, काम पेंडिंग आहे. म्हटलं ठीक आहे येते. कुठली कशात होते? इन्शुरन्स ऑफिसमध्ये होते मी. मग दिलं सोडून? आणि सिरियलला कुठे? सावंतवाडीला? हा, सावंतवाडीला डायरेक्ट. पुन्हा कोकणात? पुन्हा कोकणात. बॅग भरली त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी लगेच. आता कसं वाटतंय?
आता म्हणजे ते नंतर कळलं की रात्रीचं खेळ चाले, तू ही मालिका, परत झी मराठी, इतकी खुश झाले ना मी. आई पण खुश आहे म्हणजे घरात इव्हन सगळे पण मग खुश या आहेत. मालिकेचं टेलिकास्ट झाल्यानंतर गावी गेला होता तुमच्या? मी गावीच होते. काय गावातली प्रतिक्रिया होती? गावात म्हणजे सांगत होते पोरींचीच केल्यान काहीतरी. हं? हो, मुंबईत गेला पण काहीतरी केल्यान, नाव कमवलं आई बाबाचा. नाव गावाचा पण हो. झाला ना? आमच्या बरोबर गावाचा पण. काय गावाचं नाव परत एकदा? शिवडाव. शिवडाव गावातला या निघाला काम करूक म्हणान. मुंबईत इल्यान काम केल्यान, काम करत असताना त्यांना सांगल्यान की बाबा उद्यापासून काही मी येऊचंय नाही. ऐकाक तयार नाहीत तर राजीनामो फेकल्यान, निघान गेला, डायरेक्ट बॅग भरल्यान आणि सावंतवाडी गाठल्यान, हो की नाही? आणि मग तेव्हा दिवसापासून रात्रीचे खेळ चाले, टेलिकास्ट झाल्यापासून एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखा वाटतं. हो, खूप खूप भारी वाटते. म्हणजे मे महिन्यात वगैरे पाहुणे येतात ना मुंबईची, माझ्या घरी भेटायला येतात. मला फोटो पाहिजे तुझा, आधी फोटो पाहिजे. परत एस टी स्टँडवर थांबले ना, मी आता बसनेच प्रवास करते, मग तिथे झालं की आजूबाजूला कुजबूज चालू असते. ती बघा रात्री सकाळी चाले मला शोभा. ते भारी वाटतं ऐकायला. माझी आई तिच्यापेक्षा, आई म्हणते गो गो ती बघ तुका हाक मारतात, जा जा फोटो दे जा. आईला परत आवडतं. आई जेव्हा फोटो काढतात म्हणतात गो तुझ्यामुळे ना माझे पण फोटो काढतात सगळी लोक. बरं वाटतं की हो, नाही? तिला खूप भारी वाटतं. तुमच्या बाबतीत काय? कसं माझं काय? अर्थात बाबांची कंपनी बंद पडली होती, मग थोडंसं आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती घरची, म्हणून मग मी योगायोगाने मी LLB केलंच होतं. मग मी नोकरी करायला घेतली होती आणि जवळजवळ मी वकिलीची नोकरी केली साधारण 7-8 वर्ष. आणि पण अर्थात अस्वस्थचपणे मी ती नोकरी करत होतो. मग ठरवलं की नाही आता ह्याच्यात पुन्हा सुरुवात करायची आहे. आणि म्हणून हळूहळू व्यावसायिक नाटकांनी सुरुवात केली. आणि ते 2 वर्ष फार खडतर होते, कारण व्यावसायिक नाटकाचे प्रयोग आणि नोकरी. कुठलं नाटक होतं? तिन्ही सांज शेखर तामाणेंचं. मग रात्रीचे खेळ चाले मध्ये कसं? रात्रीचं खेळ चाले मग मी ऑडिशन्स ना असेच एक वाक्याची भूमिका करत होतो. म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको संभाजी ह्याच्यामध्ये मी एक वाक्याची भूमिका केलं की मला काम करायचं म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात करायची. मग मी उत्तराच्या कास्टिंग डिरेक्टर त्यांना 6 महिने मेसेज करून छळत होतो, काही काम असेल तर द्या, काम असेल तर द्या, काम. बहुतेक त्यांनी वैतागूनच मला बोलवलं ये आणि ऑडिशन दे म्हणून. आणि मग ऑडिशन दिली आणि तेव्हा मला माहीत नव्हतं काय आहे, पण मला तेव्हा आधी त्यांनी मालवणीत संवाद दिले होते, जे माझ्यासाठी थोडं कठीण. काय कुठले होते? मला काशीचीच भूमिकासाठी. कसं होतं? नाही, तेव्हा त्याने म्हटलं की हा वेडा आहे थोडासा, असं थेट सांगितलं होतं की ह्याला हा वेडा झालाय आणि एक काहीतरी हा गुणगुणतोय, स्वतःचं असं काहीतरी गुणगुणतोय. तर मग काही संवाद मला आता आठवत नाही, पण तो कठीण सीन होता. त्याच्या लग्नातल्या ना तो काहीतरी उसकटतो आणि मग त्याला ते आठवतं, अशा पद्धतीचा तो सीन होता. कठीण होता प्रचंड. आणि तो मी केला. त्याच्यात संवाद होते 2-3, ते मी बोललो मालवणीत. मग ते म्हणाले हां ठीक आहे. मग नंतर खरी गंमत आली जेव्हा ते म्हणाले की हां आता ही घटना आहे, आता तू मालवणीत बोल. तेव्हा मी म्हणालो अरे मला स्वतःला काय मालवणी येत नाही. मग तोडकं मोडकं कसं बसं त्याच्यात इंग्रजी पण आलं होतं मला वाटतं ऑडिशनमध्ये. पण बहुतेक त्यांना असं वाटलं की नाही हा जरा बरं करू शकतो. या गप्पा अशाच सुरू असताना आता ना आपण वळणार आहोत ते खेळाकडे. गावात जत्रा वगैरे भरता? हो तर. कसली? दैकालो. तुम्ही गेलात कधी जत्रेत? हा गेलोय. आता या खेळात काय होणार बघूया. मंगल आणि सचिन यापैकी कोण या खेळात जिंकणार ते आम्हाला बघायचंय. आधी तू. 1 2 2 3. 10 मध्ये 3. चला आता तुमची संधी. 1 2 3 ताण झालेला आहे. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. तुमचेच एकत्र सीन असतात
हा आमचे नाही ना? म्हणजे आता मी म्हणजे माझा मृत्यू झालाय मालिका. आता असं झालंय हे मला भेटायला नाहीयेत, हे अण्णांना आणि आईलाच भेटायला येतात. येतात आता मी भूत म्हणून किंवा आईच्या पण जेव्हा तुम्ही सीन करत होता तेव्हा मग मालवणी शिकवायचे? हा ही प्रचंड सांगायची. चुका काढायची, सांगायची नाही, ही प्रचंड चुका काढायची. ते चुकते, ते चुकते आता करून माझी खूप भाषा चुका मालवणी काढायची. आहे ना, मला ऑड वाटायचं. म्हटलं हा शब्द चुकलाय बाबा, हा बरोबर कर. कारण लोक मला विचारते ए कसा बोलतोय तो मालवणी, असं विचारायचे मला. म्हणून मी सांगायचं बरं हे चुकतंय, हे बरोबर घ्या. कारण तुमचा तो सीन मी बघितला होता, ते तुम्ही अण्णांची ऍक्टिंग करत ती बंदूक घेऊन जाता, मग एकावर एक हे करून तुम्ही ते उभे राहता शेवंताच्या घरात बघता. डोकावण्याचा बरोबर प्रयत्न ना? असतो, हा, ते बरोबर. मी बघितलं होतं. बरोबर. पण पण ती ते acting- सहाय्यक दिग्दर्शक खूप मदत करायचे आणि मी सतत ते म्हणजे मी ती कॉन्शियसली मेहनत घेतली होती आणि मी खूप अलर्ट राहायचो त्या बाबतीत की मी चुकीचं काही बोलत नाही आहे ना. त्यामुळे मी अर्थात रटायचो पण ते कन्व्हिन्सिंगली मी बोलायचं असं मला वाटायचं. आता बरं वाटतंय पण हा आता मालवणी यायला लागली? आता थोडं येतं. आता काय काय येतं? वाईज येतं माका. वाईज येता माका कसा वाटला किती वेळ ऐकायला? चुकलंय? काय वाईच हा वाईच येतं माका. पण त्या सुद्धा बोलताना कानाकडे दाताखाली पेजेत दगडिल्यासारखं वाटलं नाही? इंग्रजीत काहीतरी बोललं. पेज खाताना ना जर दातात दगड इलो ना दाताखाली तर जसा कसा खाडकन जाता तसा झाला आता तुम्ही बोलताना वाईज. हा पण हा म्हणजे आहे, प्रयत्न चालू असतो. अर्थात सगळ्या भाषा शिकण्यात आनंद आहे. तर ही भाषा मी काय म्हणते क्लासेस किती आहे की नाही सुरू करणार थैसर कसले? मालवणीचे? मालवणीचे हे जे सगळे मुंबईतून कलाकार येतात हा विचार आहे त्यांच्यासाठी. तसा. हा असा ना विचार तिकडेच बसान करू गो त्या झोपाळ्यावर बसा त्या नाही, अण्णांच्या. नाही. नको मग काय करताला जर करूतच झाला तर? मुंबईला येईन. तुमचे मॅक्सिमम सीन कोणाबरोबर आहेत? माझे आता प्रत्येकासोबत जास्तीत जास्त अण्णा? वच्छी सोबत, आता अण्णांसोबत, आता शेवंतासोबत, हं. म्हणजे मग प्रत्येकासोबत. ही सगळी मंडळी जी आहेत किंवा आई म्हणजे अण्णांची बायको तिला काय म्हणतात तुम्ही? माई. सगळे? माई माईचे. म्हणजे शकुंतला नरे. शकुंतला नरे. कशा वागतात हे सगळे जण एवढे मोठमोठे कलाकार आहेत तर तुमच्याबरोबर? आधी तर मला खूप भीती वाटत होती कारण असे 2 तट पडले होते की आता नवीन गट जे नवीन कॅरेक्टर झालेत ते आणि ते जुने म्हणजे जे आधीचे होते. तर मला तर आधी खूप भय वाटत होतो, अरे हे सगळे ॲटिट्यूड तर नाही ना फेकणार आपल्यावर, असं कसे वागतील काय करतील. पण नाही, ते पहिल्या दिवसापासून खूप सुंदर म्हणजे माई तर अर्थात ज्या जशा स्क्रीनवर दिसतात तशाच ते ऑफ स्क्रीन म्हणजे त्याचंच एक्सटेन्शन आहे म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा. आणि काय हो अण्णांचा कसा काय? अण्णा असे ते रागीट वगैरे असत नाही, ते जसे अण्णा आहेत तसे नाहीच आहेत. आता त्यांचा माझ्यासोबत सीन असतो केव्हा केव्हा. आता ते सिरियर असल्यामुळे माझी नवीनच आहे त्यामुळे मग ते मला सांगतात बाळा हे असं कर, असं नको करू. तर त्यांच्या भाषेत पुणेरी भाषेत सांगतात मला. या गप्पा अशाच सुरू असताना आता ना आपण वळणार आहोत ते खेळाकडे. चित्र काढायची आहेत, एकाने चित्र काढायचं दुसऱ्याने ओळखायचं. बघूया बक्षीस मिळणार का? ओळखलं? 10 9 प्राणी वाटतंय कुठचं. 6 कसं सांगू? 5 4 3 2 1 वेळ संपली. काय काढलं मी? सांग काय होतं ते? मालवणी खाजा. एक बक्षीस गेला. खेकडा. अभिनंदन. अरे वा वा, चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. आणि आता तुम्ही काढा चित्र. 10 9 8 7 6 5 लाडू करंजा 4 छत्री 3 काय 2 1 वेळ. काय लिंबू. कसं दाखवणार? इथं दाखवलं सरबत, लिंबू कापलाय. आणखी एक संधी. वेळ सुरू झाली.
कोंबडा, मासा, 10 9 ही चोच आहे का? 8 साप, 7 मुंगूस. अरे वा वा, चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. बरं, तुमच्यासाठी ना प्रल्हाद कुडतरकर लेखकांनी काहीतरी पाठवलंय, म्हणजे ते काहीतरी बोललेत तुमच्याबद्दल, जरा ऐकूया. हाय शोभा, हाय काशी. खूप बरं वाटतंय की तुम्ही होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि वाईटही वाटतंय मला, कारण शोभा काशी गेला आणि डायरेक्ट आता ह्या कार्यक्रमात तुला तो भेटतोय. म्हणजे कदाचित तुला पैठणी मिळावी म्हणूनच तो तुला भेटत असणार. खूप धमाल करालच तुम्ही. पण तुमच्याबद्दल थोडं सांगायचं आहे मला की काशी, तू जसा जितका साधा आहेस तितका साधा आहेसच, पण तू छान लिप मुवमेंट करतोस गाण्यांवरती आणि तशा काही रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे आणि मला वाटतं तू त्या सेटवरतीही जरा त्या लिप मुवमेंट वगैरे करून दाखवल्यास गाण्यांवरती तर मजा येईलच. पण तुझं एक कौतुक करावं असं वाटतं मला लेखक म्हणून, कारण बऱ्याच वेळेला शूटिंग झाल्यानंतर स्क्रिप्ट आपण बाजूला ठेवतो किंवा प्रोडक्शनला देतो, पण पहिला कलाकार असा मी पाहिला आहे की प्रत्येक सीनचं स्क्रिप्ट शूटिंग झाल्यावर तू सोबत घेऊन जातोस. खरं तर तू तुझं कॅरेक्टर जगत आलास आणि या कॅरेक्टरने अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येक प्रेक्षकाला भुरळ पाडली आणि तशी शोभाही आता भुरळ पडते तुझ्यानंतर. तिचं काय होईल कसं होईल मला माहीत नाही, पण ही शोभा म्हणजे मूर्ती लहान आणि सेल्फी महान अशी आहे. काही झालं की लगेच सेल्फी सेल्फी सेल्फी, प्रत्येकासोबत एक तरी सेल्फी हवाच. तेव्हा शोभा, आज आदेश सरांसोबत सेल्फी काढायला विसरू नकोस. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा, मस्त खेळा. आणि शोभा, काशी तर पैठणी जिंकू शकत नाही, तेव्हा तुझ्यासाठी पैठणीसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू. काय बाबा, प्रल्हादजीने आत्ता जे सांगितलं तुमच्याबद्दल काशी, काय म्हणणं आहे? तुम्ही आहात तसेच आहात की खरंच तसे आहात पण तसे नाही आहात? मी जसं काशी तुम्हाला दिसतो तसा माझ्या रिअल स्वभावात म्हणजे आयुष्यात सुद्धा मी ऑलमोस्ट तसाच आहे. तर त्यामुळे बट इट्स फन की म्हणजे लेखकाकडनं असं प्रल्हादचं एवढं ऑब्झर्वेशन असेल असं वाटलं नव्हतं, पण थँक्स प्रल्हाद त्याबद्दल. आणि अर्थात स्क्रिप्ट तर मला खूप मला असं वाटतं की ते माझ्याकडे राहावं आणि मला खूप लेखकाचं म्हणजे जे लिहिलेलं असतं ते माझ्याकडे राहावं असं एक आठवण म्हणून मी ते ठेवतो. आणि कधी मला पुन्हा जाऊन वाचण्याचा एक आनंद देतो, मला ती सवय आहे. पण त्यामुळे मी ती स्क्रिप्ट ठेवतो. पण इतक्या गप्पा झाल्या, चला गावापासून अगदी प्रत्येक सीनपर्यंत आपण संवाद साधला. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणं? आईची. का? कारण मी तिला खूप छळते. आता मी घरी गेले ना, बॅग टाकणारी सरळ झोपून दे, बाकी सगळी कामं तीच करते. मी पहिले तिची क्षमा मागेन. तुम्ही? आई आणि बाबा, कारण बऱ्याचदा मी असं एखाद वेळेस कधी चिडतो त्यांच्यावर, काही काम नाही झालं तर असं वगैरे, पण दॅट्स इट. असं विशेष काही नाही आहे, कारण माझं असं फारसं काही कोणाशी पटत नाही आहे किंवा मतभेद नाही आहेत, असं माझं फार क्वचित होतं, फारच क्वचित होतं. आणि कधी अन्वदादांनी कोणाला मी काही हर्ट केलं असेल तर मी त्यांच्याशी माफी मागेन, बट दॅट्स इट. क्षमा मागितलेली आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहू ही होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडनं तुम्हाला शुभेच्छा आहे. वेळ थोडासा आहे म्हणून, नाही तर आणखी गप्पा मारल्या असत्या. तेव्हा अजून उत्तम कामं तुमच्याकडनं होत राहो, ती आम्हाला बघायला मिळो आणि रसिक प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळत राहो. तुम्हा दोघांच्याही सुखासाठी मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. रात्रीचं खेळ चाले या मालिकेतल्या शोभा म्हणजेच मंगल राणे यांना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.